रात्री सगळ्यांचे जेवण आटपून ते आपल्या आपल्या रूममध्ये येतात. रुद्र अजून पण घरी आला नव्हता. राधाला त्याची काळजी वाटत होती, कारण लग्नानंतर तो असा कधी वागलाच नव्हता. ती तिच्या रूममध्ये एरझाऱ्या मारत वाट पाहत होती. तोच तिला काहीतरी पडायचा आवाज आला, म्हणून ती बाहेर आली. समोर पाहते तर रुद्र हलत डुलत येत असताना फ्लावर पॉट पडला होता. त्याचा धक्का लागून ती आजूबाजूला पाहते, कोणी नाही आहे. हे बघून त्याचा हात पकडून त्याच्या रूममध्ये घेऊन येते आणि दरवाजा बंद करते. त्याच्याकडे पाहते. तिला समजते आज तो पिऊन आला आहे आणि शुद्धीत नाही आहे. तो तिच्याजवळ येऊन तिला मिठी मारत, बायको नवऱ्याची वाट पाहत होतीस, ती त्याला तिच्या मिठीतून बाजूला करत, ते तुम्ही फ्रेश व्हा आणि झोपा, मी जाते माझ्या रूममध्ये. आणि ती जायला लागणार. तोच पुन्हा तिचा कमरेत हात पकडून तिला जवळ ओढतो. पिल्यामुळे त्याच्या तोंडाचा वास येत होता आणि तोच राधाला नको होता, म्हणून ती त्याला लांब करत होती. पण रुद्र तिला दूर न जाऊ देता तिच्या अजूनच जवळ जात होता. तो तिच्या गालावर किस करत, बायको रागावली असली तरी कसली सुंदर दिसतेस तू, या सुंदरतेसाठी वेडा आहे मी. आणि तो तिच्या मानेवरून ओठ फिरवू लागतो. आज राधाला त्याचा स्पर्श नकोसा होता, कारण तो पिऊन आला होता, भानावर नव्हता. पण त्याच्यासमोर तिचा जोर कमी पडत होता. तो तिला उचलून घेतो आणि बेडवर घेऊन येतो. पुन्हा तिच्या चेहऱ्यावरून त्याचे ओठ फिरवत असतो आणि वासाने राधाला खूप कसं तरी होत असतं. ती त्याला 1-2 वेळेला थांबवते, पण रुद्र तिचं काहीच ऐकत नाही. तो तिच्या ओठांवर ओठ टेकवतो आणि तिला भानरपून किस करत असतो. रोज तिच्यावर प्रेम करणारा आज बळजबरीने सगळं करत होता. हे राधाला आवडलेलं नव्हतं, पण ती काहीही करू शकत नव्हती. तो मात्र तिच्या शरीराचा उपभोग घेत होता. आणि राधा शून्यात नजर लावून पाहत होती. पण ती काहीतरी विचार करते आणि त्याला बाजूला करते. ऐकेल तो रुद्र कुठला. त्याने पुन्हा तिच्या ओठांचा ताबा घेतला आणि किस करू लागला. त्याला झोप पण येत नव्हती आणि तो तसाच तिच्या अंगावर झोपून गेला. त्याला बघून राधाच्या डोळ्यात पाणी आले. ती पण रडत तशीच झोपून गेली. सकाळी सकाळी सगळे उठायच्या आधी राधा तिच्या रूममध्ये निघून गेली. खूप नाराज होती ती. इकडे रुद्रला पण जाग आली. त्याचं डोकं खूप जड झालं होतं. तो त्याला सावरत फ्रेश व्हायला गेला आणि त्याने एक टॅबलेट घेतली. त्यानंतर त्याला बरं वाटायला लागले. त्याने घड्याळात पाहिले तर बराच उशीर झाला होता. तरी तो राधाच्या रूममध्ये डोकावला. त्याला राधा रूममध्ये कुठेच दिसली नाही, म्हणून तो खाली आला आणि आजीजवळ जाऊन आजीची विचारपूस करू लागला. पण नजर मात्र राधाला शोधत होती, पण ती नव्हती. तो काही वेळाने त्याच्या रूममध्ये आला आणि त्याने तिला फोन केला. खरं तर राधाला फोन उचलायचा नव्हता, पण ती फोन उचलते. राधा, कुठे आहेस तू? मी तुला घरात शोधत आहे. सर, मी ऑफिसमध्ये आहे. रुद्र तिच्यावर ओढत, राधा, तू त्या ऑफिसच्या मालकाची बायको आहेस आणि तुला ऑफिसच्या कामापेक्षा नवऱ्याची जास्त काळजी पाहिजे, पण तुला काम करायची आहेत. राधा काहीच बोलत नाही. रुद्रच्या पण लक्षात येते. तो तिच्यावर ओरडला. तो शांत होत सॉरी राधा म्हणतो, तरी ती काही बोलत नाही. रुद्र पण काही न बोलता फोन ठेवतो. तो पण त्याचा आवरून ऑफिसला निघून जातो. ऑफिसमध्ये आल्यावर एक नजर राधावर टाकतो. ती तिचं काम करण्यात गुंग असते. तो दिसताच ती त्याच्या मागे जाते आणि त्याला पूर्ण दिवसाचं शेड्यूल सांगते. शेड्यूल सांगत असताना एकदाही त्याच्याकडे पाहत नाही. रुद्र मात्र एकसारखा तिच्याकडे पाहत असतो. त्याला समजते काल तो जे काही वागला त्यामुळे त्याची बायको नाराज आहे. तिचं सांगून झाल्यानंतर ती जायला लागणार. तोच तिला आवाज देतो, तशी ती थांबते. राधा, मला बोलायचं आहे तुझ्याशी. सर, अर्जंट असेल तर बोला, मला प्रेझेंटेशन बनवायचं आहे. रुद्र शांतपणे तिला सॉरी म्हणतो. ती त्याच्याकडे पाहत, टेन्शन सगळ्यांना असते म्हणून सगळे पिऊन येतात असं नाही ना. तुम्ही जे काल काही वागला ते मला अजिबात आवडलेलं नाही. सर, मी जाते, मला काम आहे. आणि ती निघून गेली. खरं तर रुद्रला पण त्याच्या वागण्याचं वाईट वाटत होतं, कारण त्याच्यामुळे त्याची लाडाची बायको नाराज होती. रुद्र राधाचा विचार करत बसला होता. इकडे मायरा ऑफिसला न जाता आज बाहेर जाणार होती. काही वेळाने ती एका खूप मोठ्या बंगलोजवळ पोहोचली आणि आत गेली. त्या बंगलोमध्ये एक व्यक्ती मायराची वाट पाहत होती. मायराला बघून ती व्यक्ती तिच्याजवळ येते आणि तिला मिठी मारते, पण मायरा रागात असल्यामुळे त्या व्यक्तीला बाजूला करते. ती व्यक्ती पुन्हा तिच्याजवळ येत, काय झालं शोना, नाराज आहेस का? मायरा चिडून, हो नाराज आहे, आणि ते पण तुझ्यामुळे. आपल्या प्लॅनप्रमाणे आपण प्रशांतला संपवायचं होतं, पण तुझ्या चुकीमुळे मी पण अडकले. आणि आता तर आपल्यावर नजर ठेवायला तो रुद्र पण आहे. त्याच्या परीने त्याने सगळी काही सेटिंग लावली आहे आणि त्या प्रशांतला पण उपचारासाठी बाहेर पाठवले आहे. कपिल मायराकडे पाहत, आपल्याला लवकरात लवकर दुसरा मार्ग काढायला पाहिजे. तो रुद्र गडबड करायच्या आधी, हो ते तर करावंच लागेल. तो रुद्र आहे, तो गप्प बसणार नाही. त्याने त्याची माणसं कामाला लावली असतील. त्याआधी आपल्याला पण काहीतरी केले पाहिजे. मायरा, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आपण जे ठरवलं आहे तसंच होईल.
त्या रुद्रला रस्त्यावर आणून त्याच्याच पैशावर ऐश करू आपण. आता खूप मोठा गेम खेळायची वेळ आली आहे. फक्त तू त्या घरात राहून लक्ष ठेव सगळ्यांवर, खास करून त्या रुद्रवर, त्याच्या प्रत्येक हालचालीवर. तो काय करतो, कोणाला भेटतो, मग बघ कसा अडकवतो त्याला. कपिल, ते तर मी करतच आहे, पण आता जास्त उशीर नको व्हायला. मायरा त्या व्यक्तीला मिठी मारते आणि काही वेळाने ती निघून जाते. इकडे रुद्र खूप नाराज होता, कारण त्याची बायको नाराज असते, त्याच्याशी बोलत पण नाही. त्याने तिला सांगितले होते ऑफिस झाल्यानंतर सोबत घरी जाऊ, पण राधा त्याला न सांगताच निघून जाते. रुद्र बाहेर येऊन पाहतो तर ती त्याला दिसत नाही. रुद्र विचार करत, बापरे, बायको खूप तापली आहे वाटतं, एकटीच निघून गेली. तो पण घरी जायला निघतो. राधा आज नाराज असल्यामुळे ती फक्त आजीला भेटते आणि तिच्या रूममध्ये जाते. TV लावते पण लक्ष नसतं. इकडे रुद्र पण घरी पोहोचतो आणि फ्रेश होऊन राधाचा विचार करत तिच्याजवळ येतो. पाहतो तर मॅडम कुठेतरी हरवल्या होत्या. समोर TV चालू असताना लक्ष मात्र दुसरीकडे असतं. तो तिच्याजवळ जाऊन बसतो आणि तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो. असं अचानक जवळ ओढल्यामुळे ती घाबरते, पण तिला माहिती होतं तो रुद्र आहे आणि ती त्याच्याकडे रागाने पाहत, सोडा मला. रुद्र हसत, नाही सोडणार, मला नाही बोलायचं. पण मला बोलायचं आहे माझ्या बायकोशी. मला राग आला आहे तुमचा. तुम्ही पिऊन का आला होता? तो तिच्या गालावर ओठ टेकवत, बायको सॉरी ना, चूक झाली माझी, आता नाही वागणार असं. तुम्ही वागा की नको वागा, पण मला नाही बोलायचं तुमच्यासोबत, सोडा मला. तो त्याची मिठी घट्ट करत, सॉरी ना बायको. कुणाला सॉरी न बोलणारा रुद्र त्याच्या लाडाच्या बायकोला सॉरी बोलत होता. पण अजून पण राधाचा राग गेला नव्हता, म्हणून रुद्र नाराज होता. ती त्याच्या मिठीतून बाजूला होऊन खाली निघून गेली. तो पण काही वेळाने खाली आला. त्यांनी सगळ्यांनी मिळून जेवण केले आणि आपापल्या रूममध्ये निघून गेले. राधा मात्र आजीजवळ बसून बुक वाचून दाखवत होती आणि इकडे रुद्र तिची वाट पाहत होता की ती कधी रूममध्ये येईल. काही वेळाने राधा तिच्या रूममध्ये येते. रुद्रला समजते ती आली आहे म्हणून. राधा फ्रेश होऊन गॅलरीमध्ये उभी असते. तोच रुद्र हळूच तिच्या रूममध्ये येतो आणि तिला मागून मिठी मारतो. पण राधा शांतपणे उभी असते, त्याच्याकडे पाहत पण नाही आणि त्याच्याशी बोलत पण नाही. तिला तसं बघून रुद्र तिच्या गालावर किस करत, बायको अजून रागावली आहेस? तरी राधा काहीच बोलत नाही. तो तिला समोरून फिरवत तिच्या चेनला पकडून तिचा चेहरा वर करतो. तशी ती त्याच्या डोळ्यात पाहत, अहो तुम्ही सगळं करा, पण ड्रिंक सोडून, ते शरीरासाठी चांगले नसते. तो तिच्या शोल्डरवर हात ठेवत, सॉरी बायको, चूक झाली माझ्याकडून, पण असं नाही वागणार मी. पण आता तू पण तुझा राग सोड ना स्वीटी. तो खूप प्रेमाने तिच्याशी बोलत होता. तशी ती त्याला मिठी मारते. तो पण तिला मिठीत घेत तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असतो. बायको, आपल्याला जायचं आहे, लक्षात आहे ना? आहे लक्षात. मग लक्षात असून चालणार नाही. मला माझ्या बायकोसाठी खूप काय काय घ्यायचे आहे तुझ्यासाठी, आणि मी माझ्या स्वीटीला उद्या बाहेर घेऊन जाणार आहे. पण बायको, तुला मी महाबळेश्वरला घेऊन जाणार आहे. तिथून आल्यानंतर आपण बाहेरचा प्लॅन करणार आहे. अहो ते ठीक आहे, पण आपण दोघं घरी नसणार, मग घरच्यांना आपल्याबद्दल. बायको, त्याची काळजी तू करू नकोस, त्याचा प्लॅन पण मी केला आहे. ती त्याच्या छातीवर चेहरा घासत, अहो तुमच्याशी लग्न केल्यानंतर मला बऱ्याच ठिकाणी फिरायला मिळाले, नाहीतर मी ऑफिस ते घर आणि घर ते ऑफिस एवढंच फिरायची. रुद्र हसत, मग मला पण माझ्या या लाडाच्या बायकोचे सगळे लाड हट्ट पुरवायचे आहे. पण माझी बायको मला काही मागत नाही, म्हणून मी स्वतः तिला सगळं काही द्यायचा विचार करत असतो. तो पुन्हा त्याची मिठी घट्ट करतो. राधा, मी आपल्या दोघांच्या आयुष्याबद्दल खूप काय काय स्वप्न पाहिली आहे. तिथे फक्त तू आणि मी आणि आपलं बेबी असेल, आणि मी तुझ्यावर आणि आपल्या बेबीवर खूप प्रेम करेल. त्याचं बोलणं ऐकून तिला खूप छान वाटले. ती त्याच्या नाकावर नाक घासत, तुम्हाला काय आवडेल, बॉय और गर्ल? रुद्र हसत, तसं मला दोन्ही चालतील, पण आधी मला तुझ्यासारखी छोटी क्यूट राधा पाहिजे आहे, तुझ्यासारखी नखरे करणारी. मला आवडेल तिचे सगळे लाड हट्ट आणि नखरे पुरवायला. तसं मी पण एक चांगला मुलगा होतो, पण काही कारणामुळे मला कोणी चांगले म्हणत नाही. हे बोलताना त्याला भरून येतं आणि ते राधाला समजतं. ती पटकन त्याला मिठी मारत, तुम्ही असा विचार अजिबात करू नका. तुम्ही कसे आहात माझ्यापेक्षा कोणीच ओळखू शकत नाही. तुम्ही माझ्यावर किती प्रेम करतात, तसेच प्रेम मी तुमच्यावर करेल, शब्द आहे माझा. आणि ती त्याच्या ओठांवर ओठ टेकवते आणि त्याला किस करत असते. तो पण तिला किस करत असतो. दोघे पण बराच वेळ एकमेकांना किस करत असतात. त्यांचे श्वास जवळ होतात तर ते बाजूला होतात. ती त्याचा हात पकडून त्याला खाली चेअरवर बसवते आणि ती त्याच्या मांडीवर बसत त्याला मिठी मारते. त्याला पण तिचं असं जवळ आलेलं खूप आवडत होतं. तो पण प्रेमाने तिच्या केसांवरून हात फिरवत असतो. अहो तुमच्या डोळ्यात आज मी पहिल्यांदा पाणी पाहिले. काही झालं आहे का?
बायको, मी जेव्हापासून एकटा पडलो होतो तेव्हापासून मी जास्त कोणाचा विचार केला नाही, पण तू जेव्हापासून मला भेटली तेव्हापासून मी फक्त तुझा विचार करतो आणि तू अशी माझ्याशी बोलत नव्हती म्हणून मला खूप वाईट वाटत होतं. ती त्याच्या डोळ्यात पाहत सॉरी म्हणते. बायको, तू सॉरी का म्हणतेय? तू योग्य ते बोलत होतीस. बरं, आता जास्त विचार करू नका, माझा राग गेला आहे ना? तोच तिला बाहेरून कोणीतरी बोलवत होतं. राधा त्याच्याकडे पाहते तसं तो त्याच्या रूममध्ये निघून जातो आणि राधा दरवाजा ओपन करायला जाते. समोर आई असतात. आईला बघून राधा स्माईल करत, आई तुम्ही काही पाहिजे आहे का? त्या राधाकडे पाहत, नाही, मला तुझ्याशी बोलायचं आहे म्हणून इथे आले. तू झोपत नसली तर मी येऊ का आत? हो, या ना आई. आई राधाचा हात हातात घेत, राधा, जेव्हापासून माझा रुद्र एकटा पडला होता तेव्हापासून त्याने स्वतःला खूप शिक्षा करून घेतली होती आणि तो नेहमी चिडचिड करत असायचा. आधीच्या रुद्रमध्ये आणि आताच्या रुद्रमध्ये खूप बदल मला दिसत आहे. मी तुला तुझ्या आणि त्याच्याबद्दल काहीही विचारणार नाही, पण जेव्हापासून तो तुला इथे घेऊन आला आहे तुझ्यामुळे का होईना त्याच्यामध्ये बदल झालेला मी पाहिला आहे आणि म्हणून मी तुझ्याजवळ आली आहे, कारण मला माझा आधीचा रुद्र हवा आहे आणि मला तोच तू देऊ शकते म्हणून मी तुला मदत मागायला आले आहे. तिच्या मुलासाठी तू या आईची मदत नक्की करशील, खात्री आहे मला. त्यांचं बोलणं ऐकून राधाला त्यांचा हात हातात घेत, मॅम, माझ्या परीने मी तुमची पूर्ण मदत करेल. माझ्यामुळे तुम्हाला तुमचा मुलगा मिळत असेल तर मी काहीही करायला तयार आहे. तिचं बोलणं ऐकून आईला पण खूप आनंद होतो आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल येते, कारण खूप हॅपी होत्या त्या. इकडे या दोघांचं बोलणं मगाचपासून रुद्र ऐकत होता. त्याच्या आईचा किती जीव आहे त्याच्यात हे त्याला समजले होते. आईसाठी त्याला खूप वाईट वाटत होतं. बराच वेळ त्या बोलत असतात. नंतर आई त्याच्या रूममध्ये निघून जातात. कोणी कितीही कठोर वागू दे, आईचं काळीज ते मुलांनी कितीही चुका केल्या तरी त्यांना माफ करायचं हेच ठरवत असतं. त्या गेल्यानंतर राधा दरवाजा बंद करते. तोच रुद्र पण तिच्या रूममध्ये येतो. तो राधाजवळ जाऊन राधाला मिठी मारतो. राधा पण काही बोलत नाही. रुद्र नॉर्मल होत, काय म्हणत होती तुझी सासूबाई? राधा त्याची मज्जा घेत, माझी सासूबाई माझ्या नवऱ्याची तक्रार करायला आल्या होत्या माझ्याजवळ. ती त्याला बराच वेळ चिडवत असते आणि तो पण तिची मज्जा घेत असतो. तो तिला उचलून बेडवर घेऊन जातो आणि मिठीत घेतो. आता त्यांना रोज एकमेकांच्या मिठीत झोपवायची सवय झाली होती. राधा तर खूप हॅपी असल्यामुळे ती झोपून जाते. रुद्र त्याचा एकटाच बडबड करत असतो. ती काही बोलत नाहीये ते पाहतो तर ती शांत झोपलेली असते. तो तिच्या कपाळावर किस करतो आणि तिचा विचार करत असतो. राधा, तू अशीच माझ्यासोबत राहिली तर तुझ्या साथीने मिळून मी सगळं काही ठीक करून आम्ही आधी जसे आनंदित राहायचो तसेच आताही आनंदी राहू, यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. आणि यासाठी सगळ्यात आधी त्या मायराबद्दल सगळं काही पुरावे मिळाले की तो या घरातील तिचा शेवटचा दिवस असेल. तो विचार करत झोपून जातो. सकाळी राधा लवकर उठून घरातील सगळं आवरून ऑफिसला निघून गेली. ती गेल्यानंतर रुद्र पण ऑफिसला जायला निघाला, पण त्याला रस्त्यातच अक्षयचा फोन आला होता. तो मंदाला घेऊन तिकडे पोहोचला होता. रुद्रने आधी सगळी सेटिंग लावली होती. त्याने प्रशांतच्या तब्येतीबद्दल विचारपूस केली आणि फोन ठेवला. तो ऑफिसला आला तेव्हा त्याला राधा दिसली नाही. रुद्र विचार करत, नेहमी मी आलो की माझ्या मागे येते, आज कुठे गेली? पण तो जास्त विचार न करता आत गेला आणि तिला फोन करू लागला, पण तिला फोन लागत नव्हता. तो कुणाला तरी फोन करून आत बोलवतो आणि राधाबद्दल विचारतो, पण राधाला कोणीही ऑफिसमध्ये येताना पाहिलं नाही हे त्याला समजतं. हे ऐकताच रुद्र घाबरतो. राधा तर माझ्या आधीच आली होती, मग इथे नाही तर गेली कुठे? तो मयुरी आणि टीनाला फोन करून विचारतो, पण त्यांना पण राधाबद्दल काहीही माहिती नसतं. राधा, कुठे आहेस तू? आणि तुला कुठे जायचं असलं तरी मला सांगून जाते, मग आता अशी कशी कुठे गेलीस? रुद्रला राधाची काळजी वाटून घाम फुटत होता. काय करावं त्याला काहीच कळत नव्हतं. तो पटकन अक्षयला फोन करून राधाबद्दल सांगतो. अक्षयला पण राधाची काळजी वाटत असते, पण तो रुद्रसाठी शांत बसतो. ते बोलून फोन ठेवतात. त्याचा जीव की प्राण असते राधा. तो कुणाला तरी फोन करतो आणि जायला निघतो, कारण त्याला राधाशिवाय दुसरं काहीही नको असतं. त्याला फक्त राधा पाहिजे असते. तो गाडी चालवत, राधा कुठे आहे स्वीटी तू? इकडे राधाला एका घरामध्ये बंद करून ठेवले होते. ती पाहते आणि आवाज देत असते, वाचवा, कोणी आहे का? तोच कोणीतरी तिला चालत येताना दिसतं. तशी राधा घाबरते. ती व्यक्ती समोर येत, रुद्रची बायको राधा आहेस ना? त्या व्यक्तीचं हे बोलणं ऐकून ती काहीच बोलत नाही, कारण त्यांच्या लग्नाबद्दल कोणालाही काहीही माहिती नव्हतं आणि त्या व्यक्तीला कसं माहिती पडले म्हणून राधा शांत असते, काहीच बोलत नाही. ती व्यक्ती हसून, शांत राहून काही उपयोग होणार नाहीये, माहिती आहे मला, बायको आहेस तू त्याची, ती नॉर्मल राहत. हे बघा, तुम्ही समजताय तसं काहीही नाहीये. मी त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांची PA म्हणून काम करते, बाकी त्यांच्यात आणि माझा काही संबंध नाहीये.
ती व्यक्ती राधाच्या तोंडून खरं ऐकण्याचा प्रयत्न करत होती, पण राधा तिच्या शब्दांवर ठाम होती. ती काहीही बोलत नव्हती. समोरील व्यक्तीने त्याचा चेहरा पूर्णपणे झाकलेला होता, म्हणून राधाला काही दिसत नव्हतं. त्या व्यक्तीला राधाचा राग येतो आणि तो तिच्या सणकण कानात देतो. राधाच्या डोळ्यातून पाणी येतं, तरी ती त्याला त्यांच्या नात्याबद्दल सांगत नाही. त्या व्यक्तीने राधाच्या हातावर आणि गालावर चाकूने वार केले, पण तरी राधा काहीच सांगत नव्हती. शेवटी ती व्यक्ती रागाने चाकू फेकून देते आणि दुसऱ्या माणसांना बोलवत घेऊन जायला, जिथून उचलून आणलं तिथेच नेऊन सोडा. राधा बेशुद्ध असल्यामुळे तिला काहीच कळत नाही. ते माणसं राधाला घेऊन रुद्रच्या बंगलोसमोर येतात आणि गेटच्या समोर सोडून निघून जातात. इकडे रुद्र खूप टेन्शनमध्ये असतो. त्याला राधा मिळत नाही म्हणून. तोच त्याच्या गेटजवळच्या गार्डला बाहेर राधा दिसते आणि तो घरात सांगायच्या ऐवजी रुद्रला फोन करून सांगतो. तसा रुद्र पळतच घरी जायला निघतो. काही वेळाने तिथे पोहोचतो आणि पळतच राधाजवळ जातो. तिला त्या अवस्थेमध्ये बघून त्याचा तर जीवच गेला होता. त्याने वेळ न वाया घालवता तिला उचलून गाडीत झोपवले आणि त्याच्या दुसऱ्या बंगलोवर घेऊन गेला. त्यांच्या जायच्या आधीच त्याने त्यांच्या फॅमिली डॉक्टरला कॉल करून त्यांच्या बंगलोवर बोलावून घेतले होते. राधाला तसं बघून त्याला खूप वाईट वाटत होतं. त्याचा जीव होती ती. काही वेळाने ते बंगलोला पोहोचले. तो राधाला उचलून त्यांच्या रूममध्ये घेऊन गेला. डॉक्टर आधीच आले होते. त्यांनी राधाला चेक करायला सुरुवात केली. पूर्ण शरीर रक्ताने भरले होते तिचे. रुद्रला तर काही सुचत नव्हते. रुद्र राधाचा विचार करत, राधा, माझ्यामुळे तुला कोणत्या ना कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे. काय माहिती, पण ज्यांनी तुझे हे हाल केले आहे त्यांना मी सोडणार नाही. डॉक्टर बाहेर येत, रुद्र, पेशंटला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल. त्यांची कंडिशन खूप खराब आहे. हे ऐकताच रुद्र मटकन खाली बसतो. डॉक्टर त्याला समजावत, काळजी करू नका, तुम्ही त्यांना घेऊन हॉस्पिटलला या. एवढं बोलून डॉक्टर निघून गेले. रुद्र पण त्यांच्या मागे राधाला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला. त्याच्या राधाला तसे बघून त्याला खूप वाईट वाटत होते. राधाला रूममध्ये घेऊन जातात. रुद्र विचार करत बाहेर बसलेला होता. राधा, तुझ्यासोबत असं का वागले कोणी, हे मी लवकरात लवकर शोधेल. आणि त्याने कुणाला तरी फोन करून काहीतरी सांगितले. काही वेळाने डॉक्टर बाहेर येतात. रुद्र पळतच त्यांच्याजवळ जातो आणि राधाबद्दल विचारतो. ते रुद्रला त्याच्या केबिनमध्ये घेऊन जातात आणि राधाबद्दल सांगतात. त्यांना हातावर आणि गालावर चाकूने मारले आहे. ते आता ठीक आहे, पण खूप काळजी घ्यावी लागेल तुम्हाला. रुद्र काळजीने, डॉक्टर, राधावर काही जबरदस्ती? नाही, असं त्यांच्यासोबत काहीही झालेलं नाहीये. हे ऐकून रुद्र एक सुटकेचा आवडा गिळतो. डॉक्टर, मी भेटू शकतो? हो, भेटू शकता, पण पेशंट झोपला असेल तर तुम्ही त्यांना उठवू नका. त्यांच्या शेजारी बसू शकता. रुद्र थँक्यू बोलून राधाजवळ जाऊन बसतो. तिला त्या अवस्थेमध्ये बघून रुद्रला रडू आले, पण तो स्वतःला सावरत तिचा हात हातात घेऊन शांत तिच्याकडे पाहत असतो. आतून खूप खचलेला असतो, पण त्याला असं खचून चालणार नव्हतं. राधा, माझ्यामुळे तुला पण त्रास सहन करावा लागत आहे. सॉरी बायको. आणि तो तिच्या हातावर ओठ टेकवतो. काही वेळाने तिला जाग आली. तिने हळूहळू डोळे उघडले तर तिला समोर रुद्र दिसला. त्याला समोर बघून तिला खूप आनंद झाला आणि तिला शुद्धीवर आलेलं बघून रुद्रला पण खूप आनंद झाला. तो तिच्याकडे प्रेमाने पाहत, बायको, तू ठीक आहेस ना? तो तिची काळजी करत बोलत होता. तिच्याशी एवढं प्रेमाने बोलून त्याला पण भरून आले होते. तोच डॉक्टर येतात आणि तिला चेक करतात. काही मेडिसिन लिहून देतात आणि रुद्रकडे पाहत, काळजी घ्या तिची, एवढं बोलून निघून जातात. आता रुद्रला राधाबद्दल कुठलीच रिस्क नको होती, म्हणून तो तिला तिच्या बंगलोवर घेऊन येतो आणि तिची खूप मनापासून काळजी घेत असतो. तिला गमवायचं नव्हतं त्याला. असेच 3 ते 4 दिवस होऊन जातात. या दिवसात रुद्रने राधाची खूप मनापासून काळजी घेतली होती. ऑफिस पण त्याने तिच्या शेजारी बसूनच केले होते. त्याला 1 मिनिटासाठी सुद्धा तिला दूर करायचं नव्हतं. राधाला पण त्याचं काळजी घेणं समजत होतं. तो त्याचं काम करत होता आणि राधा त्याच्याकडे पाहत होती. त्याचं लक्ष तिच्याकडे जातं, तसा तो तिच्याकडे पाहत, बायको, काय झालं, कसला विचार करतेय? तो तिच्याजवळ जाऊन तिला मिठीत घेतो. ती पण त्याच्या मिठीत शांत असते. रुद्र तिच्या डोक्यावरून हात फिरवत, राधा, तुझी काही चुकी नसताना तुला हे सगळं सहन करावं लागत आहे. त्यासाठी सॉरी बायको. मला खरंच माफ कर. अहो, काय बोलताय तुम्ही? आणि नवऱ्यासाठी एवढं सहन केलं तर काय झालं? माझा नवरा किती प्रेम करतो माझ्यावर. रुद्र शांत असतो, काहीच बोलत नाही. अहो, तुम्ही असे शांत नका राहू आणि तुम्हाला दोष नका देऊ की तुमच्यामुळे मला त्रास झाला. आणि या राधाला तुमच्यासाठी कितीही सोसावं लागलं तरी मी सगळं सहन करेल, पण तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. तिचं बोलणं ऐकून रुद्र त्याची मिठी अजून घट्ट करत, बायको, एवढं प्रेम करतेस माझ्यावर? हो, खूप प्रेम करते तुमच्यावर आणि मला फक्त तुम्ही पाहिजे आहात, बाकी दुसरं काहीही नको. असंच प्रेम माझ्यावर करत राहा. आय लव्ह यू रुद्र. ती त्याच्या ओठांवर स्मूच करत म्हणते. आज पहिल्यांदा तिच्या तोंडून आय लव्ह यू ऐकून तो खूप हॅपी होता. तो पण तिला मिठीत घेत तिच्या गालावर किस करत, आय लव्ह यू टू बायको
नको म्हणतो. राधा, तू जेव्हा मिळत नव्हती तेव्हा मी वेड्यासारखा तुला शोधत होतो. खूप काय काय विचार माझ्या मनात येऊन गेले होते. पण देवाच्या आशीर्वादाने तू माझ्या जवळ आहेस. मला फक्त तू पाहिजे आहे राणी, बाकी दुसरं काहीही नको आहे. खूप प्रेम करतो तुझ्यावर. तुला गमावण्याचा विचारही मी करू शकत नाही. अहो, मी पण खूप प्रेम करते आणि मला तुमच्यासोबत राहायचं आहे. रुद्र पटकन तिच्या ओठांवर ओठ टेकवतो आणि तिला किस करत असतो. काही वेळाने बाजूला होतात. राधा त्याच्या मिठीत शांत झोपून जाते. रुद्रला मात्र झोप येत नाही, कारण त्याला शोधायचं होतं राधासोबत हे सगळं कोणी केलं असेल. तो जोपर्यंत हे शोधून काढणार नाही तोपर्यंत त्याला चैन पडणार नव्हती. तो तिच्या कपाळावर किस करतो आणि त्याची मिठी अजूनच घट्ट करतो. बघूया पुढील भागात काय होते. कोणी केलं असेल हे सगळं आणि रुद्र आणि राधाचे प्रेम असेच बघूया. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.